तुळजाभवानी शांतरी नवरात्र महोत्सव 2026 निमित्त राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2026 स्पर्धा तुळजाभवानीची फक्त महाराष्ट्राचा आज या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे, तरुण तडफदार आणि सात्विक आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सन्माननीय आदरणीय श्री प्रवीण स्वामी साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व या तुळजापूर नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते, या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व स्पर्धक विद्यार्थी, त्यांचे पालक, पत्रकार बंधू, परीक्षक, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वप्रथमतः स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2026 उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे सध्या स्पर्धेचं युग आहे, भयानक स्पर्धा चालू आहे, राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा चालू आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा चालू आहे आणि अशा स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यातली त्यात वक्तृत्व स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा या ठिकाणी आहे। या वक्तृत्व स्पर्धेविषयी या अगोदरच्या मान्यवरांनी भरपूर आपल्याला माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे। फक्त मी एकच तुम्हाला सांगू इच्छितो की या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ही वक्तृत्व स्पर्धा पुढे चालू ठेवलेली आहे ते श्री महेंद्र कावरेजी, युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत किंवा चेअरमन आहेत, ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि एकेकाळी त्यांनी देखील महाराष्ट्राचा वक्ता म्हणून वक्तृत्व स्पर्धेमधून नाव त्या ठिकाणी गाजवलेलं आपण म्हणलेलो। अशाच पद्धतीनं येणारी पिढी देखील घडली पाहिजे, त्यासाठी म्हणून अविरतपणे ते आणि त्यांची सगळी टीम, त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक संस्थेची टीम या तुळजापूर नगरीमध्ये अतिशय पवित्र स्वरूपाचं हे काम मी ज्याला समजतो ते म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचं काम किंवा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून देशाला, राज्याला आवश्यक असणारा एक चारित्र्यवान नागरिक, एक चारित्र्यवान सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम त्या माध्यमातून ही संस्था या ठिकाणी करत आहेत। हे आपल्या तुळजापूर वासियांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट या ठिकाणी मला वाटते आणि यासाठीच म्हणून मित्रांनो आपल्या तुळजापूरचा शैक्षणिक कायापालट घडावा म्हणून आम्ही देखील ही जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे ती या ठिकाणी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेली आहे की ही संस्था त्या ठिकाणी गोर गरीब दीन दलित पीडित या कुटुंबातील तरुणांना ज्ञान देऊन त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी धडपडत आहे। त्याच माध्यमातून आम्ही देखील आता तुळजापूरचा शैक्षणिक कायापालट घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुळजापूरकर शिक्षणासाठी एक पाऊल पुढे या टायटल खाली या ठिकाणी काम करत आहोत आणि त्याला मला आनंद वाटतो सांगायला सर्व तुळजापूरवासीय या अभियानामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग करत आहेत, सहकार्य करत आहेत, म्हणून या परिसराचा विकास त्या ठिकाणी होत आहे आणि मला माननीय आमदार साहेबांना सांगायला त्या ठिकाणी आनंद वाटेल थोड्याच दिवसाने हे महाविद्यालय काढ टाकून या तुळजापूर तालुक्यातील एक क्लस्टर युनिव्हर्सिटी किंवा या ठिकाणी एक स्वतंत्र मिनी युनिव्हर्सिटी म्हणून त्या ठिकाणी उद्यास येईल आणि अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था असतील किंवा तुळजापूरमधील कुठलेही नागरिक असतील, आपल्या परिसरातील या पंचकृषीतील मुलांच्या शिक्षणासाठी जे जे काय अकॅडमिक उपक्रम राबवायचे असतील त्यासाठी महाविद्यालयाची दारं 24 तास उपलब्ध असतील आणि सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा आपण या सर्व सामाजिक संस्थांना, सर्व जे कोणी या ठिकाणी शिक्षणाचं काम करू इच्छितात त्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आम्ही काही वेगळं करत नाही। शेवटी या भिंती इमारती जर या ठिकाणी गोरगरिबाच्या मुलांचं कल्याण करण्यासाठी जर उपयोगाला येत असतील तर त्याचा उपयोग होणार नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच एकत्र येऊन या पद्धतीनं या अशा प्रकारचे युवक घडवायचे आहेत या ठिकाणी। आणि मला हे थोडं एकच मिनिटाचं त्या ठिकाणी सांगायचं मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केला की स्पर्धा प्रचंड आहे आणि भारत हा देश सध्या निर्णायक टप्प्यावर आहे।
भारत हा देश सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून त्या ठिकाणी भारत उदयास येत आहे. जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं भारताचं एकूण आर्थिक चरित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी भारताला जेरीस आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी नॅशनल कॅरेक्टरचे नागरिक निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते काम फक्त शिक्षण आहे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांनी पुढे येणं, वक्तृत्वाच्या माध्यमातून या मुलामध्ये या ठिकाणी कौशल्य संपादित करणं, राष्ट्रीय चारित्र्याचे नागरिक घडवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुणी कितीही वरडलं तरी मला या ठिकाणी दिसतो आहे जे काय स्वामी विवेकानंदांचं वाक्य होतं, जगातील सर्वात जर सुंदर देश कुठला असेल आणि सामर्थ्यवान जर देश कुठला असेल तर तो आमचा भारत देश आहे. आणि मला खात्री आहे मित्रांनो, येत्या थोड्या कालखंडामध्ये जगातील एक सामर्थ्यवान महासत्ता म्हणून, आर्थिक महासत्ता म्हणून निश्चितपणाने भारत हा आपला पुढे येणार आहे आणि हे सगळ्या युद्धांच्या जोरावर येणार आहे. त्यासाठी अशा प्रकारचं स्पर्धांचं आयोजन हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कोणी आहे आणि त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या. सर्व स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. पालकांना देखील विनंती करतो की आपल्या पाल्यांना अशाच पद्धतीने प्रमोट करा. चांगले एक त्या ठिकाणी नागरिक छान पद्धतीने घडवा आणि आपल्या देशाचं जे भवितव्य आहे, आपल्या देशाचं जे नाव आहे ते जगात एक नंबर करण्यासाठी आपल्याला सगळ्यालाच त्या ठिकाणी मेहनत करायची आहे, काम करायचं आहे आणि ते निश्चितपणाने आपण करूया. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. माननीय आमदार साहेब या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये आलेत, हे केलेत, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी स्वागत देखील करतो. आणि असंच साहेब या परत देखील तुम्ही मगाशी उल्लेख केला, खरं तर असं म्हणणारी लोक कमी आहेत की मी ह्या संस्थेचाच विद्यार्थी आहे हे म्हणण्याचं धैर्य दाखवण्याचं माणसं फार कमी दिसतात. परंतु सर या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत असं जेव्हा सांगतात तेव्हा आमची छाती देखील त्या ठिकाणी फिरून येते. आम्हाला तुमचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. इथं बसलेल्यापैकी देखील अनेक जण या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांनाच घेऊन आपल्याला छान पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिक काम आपल्याला या परिसरामध्ये करावायचं आहे. आणि आई तुळजाभवानीचं नाव जसं संपूर्ण जगभर या ठिकाणी एक धार्मिक स्थळ म्हणून आहे, तशाच पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला आपल्या तुळजापूरचं नाव रोशन त्या ठिकाणी करावायचं आहे. आपल्यामध्ये खूप टॅलेंट आहे. परत एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी थांबवतो.